गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, लास्ट लेक्चरला आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट हा टॉपिक सुरू केलाय. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन याचा अभ्यास केलेला आहे. आता बघा, यामध्ये आपण फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन केले. आता नेक्स्ट पॉइंट सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघा, पहिल्यांदा आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. तर बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल गॅमेट्स और सेक्स सेल. म्हणजे काय? सारख्या किंवा सेम गॅमेट्सचं फ्युजन होतं, त्यालाच काय म्हणायचं? सेक्शुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट काय? रिच टू द मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. म्हणजे त्यांनी सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याआधीच त्यांची मॅच्युरिटी ही ऑब्टेन केलेली असते. इन प्लांट्स द एंड ऑफ ज्युवेनियल और व्हेजिटेटिव्ह फेज मार्क्स द बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. म्हणजेच काय? व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये किंवा त्यालाच दुसरं नाव काय तर ज्युवेनियल फेज, यामध्येच काय तर रिप्रोडक्टिव्ह फेजचे मार्क्स दिसतात. आता बघा नेक्स्ट काय? कॅन बी सीन इझिली इन हायर प्लांट ॲट द टाइम ऑफ फ्लॉवरिंग. म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कधी दिसणार आहे? तर फ्लॉवरिंग टाइममध्ये इझिली आपल्याला सीन होणार आहे. त्यानंतर बघा, द फ्लावर इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ ए प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. म्हणजेच काय की फ्लावर हे काय तर स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, त्यामध्येच काय होणार आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन ही प्रोसेस होणार आहे. आता बघा, फंक्शन ऑफ अ फ्लॉवर. आता आपण कशाच्या रिलेटेड विचार करतोय? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामुळं रिप्रोडक्शनच्या फंक्शनचा इथं आपण अभ्यास करायचा. म्हणजे काय तर प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. म्हणजेच काय तर गॅमेट्सचं प्रोडक्शन करणे, आणि दुसरं काय तर फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्स. म्हणजे गॅमेट, इथं जे गॅमेट तयार होणार आहेत त्यांचं फर्टिलायझेशन होणे. आता बघा नेक्स्ट कॅरेक्टर, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स टू मेजर इव्हेंट. म्हणजेच काय? मिओसिस अँड द फ्युजन ऑफ गॅमेट्स टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. म्हणजेच काय? मिओसिस मध्ये काय होणार आहे? तर सिंगल हॅप्लॉइड गॅमेट तयार होणार आहेत, आणि जे सिंगल हॅप्लॉइड गॅमेट तयार झालेत ते एकत्र येऊन डिप्लॉइड झायगोट हा फॉर्म होणार आहे. त्यामध्ये नंतर काय बघा, प्रोडक्शन ऑफ अ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. आता बघा, जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग का ऑब्टेन होणार आहेत? तर इथं काय तर दोन डिफरंट पॅरेंट्स एकत्र आल्यानंतर न्यू ऑफस्प्रिंग तयार होणार आहेत, त्यामुळे ते कसे असणार आहे? जेनेटिकली डिसिमिलर. आता बघा, व्हेरिएशन्स आर युजफुल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इव्होल्युशन ऑफ द स्पेसीज. म्हणजेच काय? स्पेसीजच्या इव्होल्युशनच्या स्टडीसाठी किंवा इव्होल्युशनसाठी व्हेरिएशन्स ही काय तर युजफुल आहेत. त्यानंतर इन सेक्शुअल रिप्रोडक्शन 3 ग्रुप्ड इव्हेंट्स आर टेक्स प्लेस. यामध्ये पहिली आहे ती प्री फर्टिलायझेशन. आता प्री फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये बघा काय होणार आहे? तर फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. त्यानंतर दुसरी आहे ती फर्टिलायझेशन. म्हणजे इथं जे गॅमेट्स तयार होणार आहेत त्यांचं फ्युजन होणार, म्हणून त्याला काय म्हटले? फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ गॅमेट. आणि नेक्स्ट आहे ते पोस्ट फर्टिलायझेशन. यामध्ये काय? एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट पासून एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर स्पेसीची डेव्हलपमेंट. आता बघा, आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मध्ये विचारात घेत असताना फ्लावर हे काय म्हटलं आपण? स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर. त्यामध्ये आता बघा, फ्लावर मध्ये कोणते कोणते वर्ल्स आहेत की ज्यामुळं रिप्रोडक्शन होते? तर लक्षात घ्या, इन टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट वर्ल्स. आता ते डिफरंट वर्ल्स कोणते? तर बघा, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. हे काय तर डिफरंट वर्ल्स आहेत. तर बघा, यामध्ये या आकृतीमध्ये तुम्ही बघत असाल की इथं काय काय दिसतंय? पेटल्स आहेत, रिसेप्टॅकल्स आहेत, ओव्हिल्स आहेत, सेपल्स आहेत, इथं काय स्टेमन, कार्पेल आहेत. तर बघा, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी या 3 एकत्र स्ट्रक्चरला काय म्हणायचं आहे? कार्पेल म्हणायचं आहे. तसं अँथर आणि फिलामेंट ह्यालाच काय म्हणायचं आहे? स्टेमन. तर बघा, द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज कॉल्ड अँड्रोशियम. तर या आकृतीमध्ये तुम्ही बघितलं असेल काय? फिलामेंट आणि अँथर, म्हणजेच त्या दोन्हीच्या युनियनला काय स्टेमन म्हणतात. हा काय तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, त्यालाच काय म्हणतात? अँड्रोशियम.
सेपरेट एंड्रोशियम कॉल्ड स्टेमन. म्हणजे बघा इथं तुम्ही बघत असाल 1 2 3 4 5 आणि 6 एंड्रोशियम दिसतात. पण एक सिंगल म्हणजे फक्त काय ह्या अंतराने फिलामेंट, ह्याला काय म्हणायचं आहे, स्टेमन म्हणायचं आहे, म्हणजे सिंगल एंड्रोशियमला. त्यानंतर बघा द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज कॉल्ड गायनोशियम. बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हटल्यानंतर स्टिग्मा, स्टाईल, ओरी हे 3 वेगवेगळे पार्ट आले आणि ह्या टोटल पार्टला काय म्हटलंय तर गायनोशियम. तसंच बघा इथं आपण काय म्हणले सेपरेट एंड्रोशियम कॉल्ड स्टेमन, तसंच इथं काय येणार सेपरेट गायनोशियम कॉल्ड कार्पेल. त्याला काय म्हणायचं आहे, कार्पेल म्हणायचं आहे. आता बघा आपल्याला काय स्ट्रक्चर ऑफ एंथर ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या पॉइंटमध्ये. तर इकडे या कोपऱ्यामध्ये बघा इथं एंथर आहे, कनेक्टिव्ह आहे आणि फिलामेंट, हे काय तर 3 एंथरचे पार्ट आहेत. आता बघा एंथर इज जनरली डायथिकस हॅव्हिंग 2 लोब्स. म्हणजे काय बघा जो हा कनेक्टिव्ह आहे त्याच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला तुम्हाला दिसत असेल की 2 काय दिसते तर सॅक दिसतात किंवा 2 लोब्स दिसतात. म्हणून काय म्हटले एंथर इज जनरली डायथिकस अँड टेट्रास्पोरॅन्जिएट. म्हणजे काय बघा आता हा एक लोब आणि हा एक लोब याचा जर विचार केला तर पोलन सॅक बघा इथं 2 पोलन सॅक आणि इथं म्हणजे एकूण किती झाले 4 पोलन सॅक. म्हणून काय म्हणले टेट्रास्पोरॅन्जिएट. इच मोनोथिकस एंथर कंटेन्स 2 पोलन सॅक. म्हणजे डाव्या आणि उजव्या साईडचे जे इथं 2 लोब दिसतात त्यामध्ये बघा ह्या एका लोब मध्ये काय असणार आहेत 2 पोलन सॅक आणि ह्या एका लोब मध्ये 2 पोलन सॅक. म्हणजे बघा इथं जर तुम्ही विचारात केला ह्या साइड मध्ये 2 पोलन सॅक आणि ह्या साइड मध्ये 2 पोलन सॅक ह्या प्रेझेंट असणार आहेत. त्यानंतर बघा इन डायथिकस एंथर 4 पोलन सॅक आर प्रेझेंट देअरफॉर इट इज टेट्रास्पोरॅन्जिएट. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल की किती कशा 4 पोलन सॅक आहेत. आता बघा आपल्याला एंथरचा टीएस याचा अभ्यास करायचा. त्यामध्ये बघा द आर्चिस्पोरियल सेल डिवाइड इनटू एन इनर स्पोरोजिनस सेल अँड आउटर प्रायमरी परायटल सेल्स. आता बघा ह्या ज्या 2 पहिल्यांदा सेल आहेत कोणत्या इनर स्पोरोजिनस सेल अँड आउटर प्रायमरी परायटल सेल. तर बघा इनर स्पोरोजिनस सेल पासून स्पोरेंजिनस टिश्यू फॉर्म होणार आहे. तसंच आउटर परायटल सेल पासून वॉल लेअर फॉर्म होणार आहे. परत ह्या स्पोरोजिनस टिश्यू पासून मायक्रोस्पोर टेट्रॅड म्हणजे काय तर इथं पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत. तसंच वॉल लेयर्स पासून इपिडर्मिस तयार होणार आहे, एंडोथिसियम तयार होणार आहे आणि मिडल लेअर आणि टेपिटम हे तयार होणार आहेत. म्हणजे बघा इन टीएस ऑफ एंथर फर्स्ट काय लक्षात ठेवायचं तर इनर स्पोरोजिनस सेल, त्यानंतर आउटर प्रायमरी परायटल सेल आणि त्यानंतर बघा इनर स्पोरोजिनस सेल पासून काय होणार आहे तर स्पोरोजिनस टिश्यू, त्यानंतर मायक्रोस्पोर टेट्रॅड आणि आउटर परायटल सेल पासून वॉल लेअर आणि इपिडर्मिस, एंडोडर्मिस, मिडल लेअर आणि टेपिटम. इन डिटेल आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. तर हा काय तर बघा टीएस आहे कशाचा एंथरचा. आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल हा कनेक्टिव्ह म्हणजे काय तर ह्या दोन्ही म्हणजे हे 2 लोब आहेत हा एक आणि हा एक, ह्याला कनेक्ट काम करण्यास कोण करणार आहे तर कनेक्टिव्ह. त्यामध्ये बघा परत इपिडर्मिस आहे, मिडल लेअर आहे, टॅपिटम आहे, हा जो दिसतोय तो स्पोरोजिनस टिश्यू आहे आणि हा एंडोथिसियम आहे. तर पहिल्यांदा बघा एपिडर्मिस म्हणजे काय आपण बघू इन डिटेल मध्ये. इट इज ए आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. म्हणजे हा काय तर बघा आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर आहे कोणता हा जो दिसतोय तो. आणि त्याच्या सेल्स कसे आहेत बघा फ्लॅटेंड सेल आहेत म्हणजे फ्लॅट दिसतात सेल. हा जो आहे तो हा एपिडर्मिस लेअर आहे आणि त्याच्या सेल्स कसे आहेत फ्लॅटेंड. त्यानंतर बघा नेक्स्ट लेअर आहे तो एंडोथिसियम. एंडोथिसियम म्हणजे काय त्याला बघा इट इज ए सब इपिडर्मल लेअर असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय तर जस्ट बिलो द इपिडर्मिस, इपिडर्मिसच्या एकदम खालच्या बाजूला जी लेअर दिसते त्याला काय म्हणायचं आहे एंडोथिसियम. आणि याच्या सेल कसे आहेत बघा इलॉंगेटेड सेल विथ फायबरस थिकनिंग. म्हणजे काय तर फायबरस थिकनिंग का आहे तर बघा एखादी इपिडर्मल लेअरला इंजुरी किंवा धक्का लागला तर ते जो मेकॅनिकल इंजुरी रिसीव्ह करायचं काम कोण करणार आहे तर फायबर्स थिकनिंग करणार आहेत. त्यानंतर बघा मिडल लेअर, मिडल लेअर मध्ये काय तर 1 to 2 लेअर थिन वॉल्ड सेल असणार आहेत फक्त. त्या काय काम करणार आहेत
एंडोथेसियम आणि इनर ज्या लेअर आहेत त्यांना बाइंड करण्याचं काम कोण करणार आहे, तर मिडल लेअर करणार आहे. त्यानंतर टॅपिटम. टॅपिटम ही बघा सगळ्यात इनर मोस्ट लेअर आहे, म्हणजे ही सगळ्यात इनर मोस्ट लेअर आहे आणि ती कशी आहे बघा, न्यूट्रिटिव्ह लेअर आहे. त्यानंतर आपल्या स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर याचा अभ्यास करायचा. आता स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर मध्ये बघितलं असेल तर आहे तो स्पोर कट आहे, कोट आहे तो आउटर मेम्ब्रेन, त्यानंतर इनर मेम्ब्रेन, जर्म सेल वॉल आणि इनर मेम्ब्रेन. यामध्ये बघा स्पोर हा हॅप्लॉइड सिंगल न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. त्यानंतर जे आउटर लेअर आहे त्याला दुसरं नाव काय, एक्झाइन, आणि इनर लेअरला इंटाइन. At some places, exine is very thin, showing thin areas known as germ pores. म्हणजे तुम्ही इथं बघितलं असेल या ठिकाणी काय, तर इथं थिन लेअर आहे एरिया, त्यामुळं त्याला काय म्हणायचं, जर्म पोर. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे ते डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता इथं बघितलं असेल तुम्ही, म्हणजे जी ए डायग्रॅम दिसते, ए डायग्रॅम यामध्ये काय पोलन ग्रेन आहे, इंटाइन आहे, त्यानंतर सायटोप्लाझम आणि एक्झाइन. बघा ज्यावेळेस फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होणार आहे त्यामध्ये काय होणार आहे, तर व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल अशा दोन सेल तयार होणार आहे. त्यानंतर बघा व्हेजिटेटिव्ह सेल काय आहे, तर बघा रिच इन फूड अँड हॅव्हिंग इररेग्युलर न्यूक्लियस. म्हणजे तुम्ही इथं बघत असाल की न्यूक्लियस हा इररेग्युलर आहे आणि इथं काय, तर फूड कंटेंट जास्त आहे. त्यानंतर बघा सेकंड मायटोटिक जीव म्हणजे काय, जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. म्हणजे इथे तुम्ही बघितलं असेल तर जी जनरेटिव्ह सेल आहे ती व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोट म्हणजे काय, तर तरंगताना दिसते. त्यानंतर बघा सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न्ड विथ जनरेटिव्ह सेल ओनली. म्हणजे इथे तुम्ही बघितलं असेल की ही जी जनरेटिव्ह सेल आहे त्यामध्ये काय होईल, तर ह्यामध्ये फक्त चेंज होते, बाकी बघा व्हेजिटेटिव्ह सेल ॲज इट इज आहे. म्हणून काय म्हटलंय की जनरेटिव्ह सेलच्या रिलेटेड ओनली सेकंड मायटोटिक डिव्हिजन आहे. मग सेकंड मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर काय होतंय, तर दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स, म्हणजे बघितलं असेल तुम्ही इथं, तर दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स हे काय झाले, तयार झालेले आहेत. तर बघा ई मध्ये काय दिसतंय, पोलन ट्यूब फॉर्म झाली. आता पोलन ट्यूब कुठून फॉर्म होणार आहे, तर या